ऑटो रिक्षा चोरी करणारा आरोपी जेरबंद करून 1,50,000 रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत गुन्हे नाशिक शहर यांनी गुन्हे शाखेत सूचना दिलेल्या आहेत. दिनांक 22/1/2026 रोजी फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीची रिक्षा ही नंदनवन गार्डन सोसायटी उपनगर नाशिक येथे व्यवस्थित पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसम चोरी करून घेऊन गेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 हे समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे मुख्तार खान पठाण व गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम विना नंबर प्लेट असलेली चोरीची ऑटो रिक्षा घेऊन पाथर्डी फाटा येथील टोयॅटो शोरूमच्या परिसरात येणार आहे, अशी बातमी मिळाली. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली असता त्यांनी लागलीच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील मुख्तार खान पठाण, शंकर काळे, गुलाब सोनार, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे अशांचे पथक तयार करून पथकास खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने नमूद पथकाने पंजांसह मुंबई आग्रा रोडवरील वासन टोयॅटो शोरूम सर्व्हिस रोडवर पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी सापळा लावून एक विना नंबर प्लेट असलेली ऑटो रिक्षा व त्यामधील संशयित इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व गाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महेंद्र राजेंद्र सूर्यवंशी, इंदिरानगर, नाशिक असे सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीची 1.5 लाख रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व आरोपी यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, शंकर काळे, गुलाब सोनार, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे. सिद्धांत पवार, नाशिक.